केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेलं ट्विट सध्या खूप चर्चेत आहे. RPIला कुठलाच सत्तेत वाटा मिळालेला नाही. विधान परिषदेचे निवडणुकीचे काल अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. एकसुद्धा जागा मिळाली नाही. त्यामुळे ट्विट करताना रामदास आठवलेंनी असं म्हटलं की आम्हाला गृहीत धरू नका, आम्ही सोबत आहोत. हा त्यांचा इशारा आहे का? आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. हा तुमचा इशारा आहे का आम्हाला गृहीत धरू नका? नाही, म्हणजे ज्या पद्धतीनं गाणं आहे की इशारा देतो जाता जाता, परंतु असा इशारा नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की आम्हाला गृहीत धरू नये आणि आमच्यावर अन्याय करू नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आता आपण पाहिलेलं आहे की लोकसभा झाली, विधानसभा झाली, महानगरपालिका झाल्या आणि पुणे सोडलं. पुण्यामध्ये आम्हाला मात्र 9 जागा त्या दिल्या होत्या आणि त्यामधल्या 6 जागा निवडून आलेल्या आहेत. मुंबईमध्ये आमची ताकद असतानाही सुद्धा जागा मला दिली नाही. तर एक तर विधान परिषदेची जागा देण्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे, पण आतापर्यंत काय जागा तर दिली नाही. पण मला असं वाटतं की आता राज्यपाल नियुक्तीच्या जागा आहे, त्याच्यामध्ये एक जागा मला मिळावी आणि महामंडळात वाटप होत असताना 2 तरी महामंडळाचे अध्यक्षपद आम्हाला मिळावी. 40-50 जे मेंबर आहेत ते मिळावे. जिल्हा परिषदेच्या आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या समिती आहेत त्यामध्ये आम्हाला संधी मिळावी. मुंबईमध्ये अनेक महानगरपालिकेच्या समिती आहेत त्यामध्ये आम्हाला कुठे संधी मिळावी. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष प्रामाणिकपणे BJP सोबत आहे आणि महायुती हा शब्द प्रयोग जो आहे RPI भाजप सेनेसोबत आल्यानंतर त्याला माहिती म्हणू लागलेली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेब आले, अजितदादा पवारांचा NCP आला, त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाला डावलण्याचा प्रयत्न होतो ही गोष्ट खरी आहे आणि मला सुद्धा माझा पक्ष चालवायचा आहे. मला माझ्यासोबत हजारो कार्यकर्ते आहेत. तर मला समाजामध्ये एक वेगळं स्थान आहे आणि मी संघर्ष करणारा माणूस आहे. पण मला असं वाटतं की कुठंतरी डावललं जातं ही गोष्ट खरी आहे आणि त्याचा विचार माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही म्हणता आहात मी संघर्ष करणारा माणूस आहे. तुमच्यातला एक पॅन्थर महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि तोच आक्रमक पॅन्थर आता पुन्हा या निमित्तानं कार्यकर्त्यांसाठी लढताना दिसेल का? नाही, पॅन्थर म्हणजे मी आता लढणार आहे, मी लढतोच आहे आणि मी लढणारी आहे. म्हणजे न्यायासाठी लढणं ही माझी भूमिका आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढणं ही माझी सवय आहे. त्यामुळं लढण्याचा प्रयत्न आहे आणि मला राज्यसभा दिलेली आहे. म्हणजे मला राज्यसभा मिळालेली आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या महाराष्ट्रामुळं, ज्या कार्यकर्त्यांच्या त्यागामुळं मला दिल्लीला बघण्याची संधी मिळालेली आहे, त्या कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही अशी परिस्थिती आहे. कारण पण सुरुवातीच्या माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 14-19च्या काळामध्ये काही गोष्टी आम्हाला मिळाल्या होत्या. पण नंतर मात्र उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं 2.5 वर्ष. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र डेप्युटी CM झाले. त्या काळामध्ये काही समित्या वगैरे काही झाल्या नाहीत. पण एक आठवण करून देतो की मी काँग्रेस पक्षासोबत आणि राष्ट्रवादीसोबत असताना रिपब्लिकन पक्षाला 6 MLC मिळाले होते. प्रत्येक 2 वर्षांतर एक MLC मिळत होता. आता मी 2012 पासून ते 26 म्हणजे 14 वर्ष होत आलेले आहे. मी BJP सोबत आहे, महायुतीसोबत आहे, NDA सोबत आहे. पण महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा MLC आम्हाला मिळाला नाही. त्यामुळं आमच्यावर अन्यायाची भूमिका आहे आणि त्याचा विचार माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करावा आणि त्यासाठी एकदा मी माननीय पंतप्रधानांना आणि अमित शहा यांना भेटणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्यावर अन्याय होतो, इतर राज्यामध्ये जे NDA मधले पक्ष त्यांच्यासोबत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, त्या ठिकाणी सर्व पक्षाला जागा दिल्या जातात. महाराष्ट्रामध्ये मात्र रिपब्लिकन पक्षाला पूर्णपणे डावलण्याचा प्रयत्न होतो आहे आणि ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामधली फार मोठी त्यांच्या मनामधली आडी आहे. त्यांना वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे. ते सांगतील ते ऐकतात. त्यामुळं त्यांनी निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. RPIला हे देणं आवश्यक आहे. ही भूमिका त्यांनी मांडली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
नाही, पण तुम्ही म्हणता आहात की आम्हाला संघर्ष करावा लागतो आहे आणि आम्हाला मिळत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा दिल्या गेल्या नव्हत्या, मग किंवा यापूर्वी विधान परिषदेची निवडणूक झाल्या त्यावेळेलाही सगळं असं, तर वारंवार जे डावलण्याचा जो प्रयत्न होतोय, तर याच्या मागचं कारण काय आहे? नाही, त्याचं कारण हे आहे की रिपब्लिकन पक्ष त्यांना वाटतंय की आठवले हे प्रामाणिक आहेत, ते आपल्यासोबत आहेत, मोदी साहेबांसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत, आणि त्यांना वाटतंय की आमच्यापेक्षा शिवसेना आणि एनसीपीला सांभाळणं आवश्यक आहे, म्हणजे ते मोठे पक्ष आहेत, ते मोठे पक्ष आहेत, त्यांना तर जागा द्या. एकनाथ शिंदे यांचे जे 57 आमदार निवडून आले, अजितदादा पवारांचे एनसीपीचे 41 आमदार निवडून आले, BJP 32 आमदार निवडून आले, पण त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 2-3 जरी जागा दिल्या असत्या आणि RPIचं नाव त्या ह्याच्यामध्ये आलं असतं, RPIचा एखादा उमेदवार निवडून आलेला आहे, तर आम्हाला आनंद वाटला असता. पण मी लोकसभा लढण्याची माझी इच्छा होती, ते शिर्डीमध्ये मला काही ती जागा मिळाली नाही. मी शिर्डीत उभा राहिलो असतो तर शिर्डी निवडून आली असती आणि नगरी निवडून आली असती. पण माझा विचार हा मी राज्यसभेमध्ये आहे गोष्ट खरी आहे, पण मी लोकसभेतला माणूस आहे, त्यामुळे त्यावेळेला आमच्यावर अन्याय झाला. विधानसभेला एक जागा दिली नाही, आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मुंबईमध्ये सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सिम्बॉलवर लढायला तयार आहोत, पण एकनाथ शिंदेच्या सोबत चर्चा शेवटपर्यंत चालली आणि आम्हाला पूर्णपणे त्या निवडणुकीमध्ये डावलण्यात आलं. नाही, पण प्रत्येक वेळा निवडणुका वेगवेगळ्या येतात आणि RPIला डावललं जातं, आणि मग माध्यमं येतात, तुमचा बाईट घेतात आणि तुम्ही सांगतात आम्हाला डावललं गेलंय, मी वरिष्ठांशी चर्चा करतो. पण कधीतरी एखादा कॉन्क्रीट सोल्युशन येईल का? कधीतर वारंवार तुम्हाला डावललं जातं, तर या सगळ्यांवर कधीतरी एकदा मध्य काढला जाईल का नाही? त्याच्यामध्ये आता मी विचार आता एक तर सातत्यानं डावलण्याची भूमिका योग्य नाही. एक तर RPIला खरी धरू नये. RPI छोटा पक्ष असला तरी आज RPI देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये काम करतो आहे. नागालँडमध्ये, मणिपूरमध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे, आणि 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळेल. पण महाराष्ट्रामध्ये मात्र पूर्णपणे आम्हाला दुर्लक्षित करण्यात येत आहे, आणि ही बाब योग्य नाही असं आपलं म्हणणं आहे. त्यासाठी नक्की मी लवकरच अमित शहा यांना भेटणार आहे, आणि RPIने माझ्यासोबत राहायचं की नाही. RPI जर आपल्यासोबत आहे तर RPIला न्याय मिळाला पाहिजे. मला एकट्याला न्याय म्हणून चालणार नाही आहे. ज्या कार्यकर्त्यांमुळं मी दिल्लीला पोचलेलो आहे, मला मंत्रिपद मिळालेलं आहे, मला राज्यसभा 3rd टाईम मिळालेली आहे. त्याचं कारण हेच आहे की माझ्यासोबत कार्यकर्त्यांचं मूळ आहे. कार्यकर्ते गावागावात माझ्यासोबत आहे, त्यांना काही मिळालं नाही तरी ते माझ्यासोबत आहे. याचा अर्थ प्रत्येक वेळेला RPIला डावलणं हे अजिबात योग्य नाही. कार्यकर्त्यांना जर काही मिळालं नाही म्हणून तुम्ही संघर्ष करता आहात, भूमिका मांडता आहात, काय वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहात का? जर कार्यकर्त्यांना किंवा तुमचे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर? नाही, वेगळा विचार करण्याचा विषय नाही आहे. म्हणजे एकतर आम्ही देशाच्या डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावर आम्ही त्यांच्यासोबत NDA सोबत आहोत, त्यामुळं वेगळा विचार करण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे. पण मित्रपक्षांनी मात्र आम्हाला एकदम बाजूला ठेवू नये. आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे त्यांना लक्षात ठेवावं. आणि रिपब्लिकन पक्षाचं नाव घेतलं जात नाही आहे. महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्ष आहे असा उच्चारसुद्धा त्यांच्याकडून होत नाही आहे. त्यामुळं ही मानसिकता योग्य नाही आहे. समाजामध्ये मला तसा विचारला जातो की RPI हा महायुतीमध्ये आहे की नाही. काही गोष्टी मिळायचा तर हा विषय वेगळा आहेच आहे, मिळायचं की मिळायचं नाही, पण महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्ष आहे की नाही हा सवाल माझा महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळं जर रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये असेल तर थोडंसं तरी लक्ष आमच्याकडे देणं आवश्यक आहे. जास्त लक्ष त्यांच्याकडे द्या, ते पक्ष मोठे पक्ष आहेत. पण माझा पक्ष छोटा पक्ष आहे म्हणून आमच्यावर अन्याय करायचा ही बाब अजिबात योग्य नाही असं माझं मत आहे. एकूणच बघितलं तर या ठिकाणी जागा मिळणं विधान परिषदेच्या असतील किंवा वेगवेगळ्या निवडणुकीत हा तर लांबचीच गोष्ट आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुती म्हणून, घटक पक्ष म्हणून RPIचा साधा नामोल्लेखसुद्धा केला नसल्याची खंत जी आहे ते रामदास आठवले व्यक्त करताना दिसत आहेत. आणि याच अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय अमित शहा असतील किंवा मोदी असतील यांनाही भेटणार असल्याचं आठवले सांगतायत. आणि त्यावेळेला वामनदादाचे एक ओळी आठवतात की सांगा धनाचा साठा
आणि आमचा वाटा कुठं आहे रे हे विचारायची वेळ आली असल्याचं हे RPIचे कार्यकर्ते या भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. ओमप्रकाश केवटसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई. हे ना की आमचा नेहमी घेऊन आलेला आहे घाटा कधी मिळणार आम्हाला आमचा वाटा. ते मध्येच पॅक करत तर या महायुतीमध्ये आल्यापासून आमचाच होत आहे नेहमी घाटा. महायुतीत आल्यापासून नेहमीच होत आहे आमचा घाटा. कधी मिळणार आम्हाला आमचा वाटा.